हाय फ्रेंड्स, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये. आज आपण बघणार आहोत 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये आलेला चॅप्टर नंबर 2 दॅट इज सोल्युशन्स. हा चॅप्टर प्रिव्हियस सिलेबसमध्ये सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नावाने होता. त्या चॅप्टरमध्ये थोडाफार कंटेंट एक्स्ट्रा ॲड करून आपल्याला तो नवीन सिलेबसमध्ये सोल्युशन्स नावाने दिला आहे. चला आपण आता चॅप्टर स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय सोल्युशन. सोल्युशनपासून आपण सुरुवात करूया. सो आपल्याला माहिती आहे युनिवर्समध्ये आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस एअर इज अ मिक्सचर. एअर काय एका प्रकारचं मिक्सचर आहे. सिमिलरली रॉक आहे ना, मिनरल्सचं मिक्सचर असतं. अशा वेळेने सी वॉटर, सॉल्ट अँड वॉटरचं मिक्सचर असणार आहे. सो सोल्युशन्स मीन्स वॉट. सोल्युशन काय असणार आहे. सोल्युशन म्हणजे काय तर 2-3 घटक ज्यावेळेस एकत्र येणार त्यावेळेस सोल्युशन बनणार आहे. सो इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. याला काय म्हणायचं आहे तुम्हाला, होमोजिनियस मिक्सचर आहे. हे होमोजिनियस मिक्सचर आहे 2 or more प्युअर सबस्टन्सचं. मग डेफिनेशन सांगताना आपण सोल्युशनची डेफिनेशन कशी सांगणार, तर डेफिनेशन अगदी सिंपल आहे मित्रांनो. हे बघा, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ mixture of 2 or more pure substance. It is a homogeneous mixture of 2 or more pure substance that is called as solutions. याला काय म्हणायचं आहे आपल्याला, सोल्युशन. सो सोल्युशनचे टाइप्स किती असतात ते बघूया आता आपण. सो टाइप ऑफ सोल्युशन. सो जनरली याचे 9 टाइप्स पडतात. हे तुम्ही 9th स्टँडर्डला सुद्धा बघितलं असेल. 8-9 स्टँडर्डमध्ये सुद्धा हे टाइप्स ऑफ सोल्युशन दिले. आता हे सोल्युशनचे टाइप्स कसे आहेत तर डिपेंड करतात ते त्यांच्या फेजवरती. ओके, कशावरती डिपेंड करतात, फेज. सगळ्यांना माहिती आहे जनरली किती फेज पडतात, 3 फेज पडतात, आहे की नाही. सॉलिड, लिक्विड अँड गॅस, अशा 3 फेजेस आहेत. Okay, solid, liquid, gas. So when we study about the solution, first we know what is a solution and how it prepare. So solution is generally made up of 2 things, that is solute plus solvent. Okay, मग सोल्युशन हे जनरली 2 गोष्टींचं मिळून बनतं. एक आहे सोल्यूट, दुसरा आहे सॉल्वंट. जो लेस अमाऊंटमध्ये असतो त्याला म्हणायचं सोल्यूट, जो लार्ज अमाऊंटमध्ये असतो त्याला म्हणायचं आपल्याला सॉल्वंट. ओके, सोल्यूट अँड सॉल्वंट. सो सोल्यूटचे आपण फेजेस चेंज करत गेलो. समजा सोल्यूट आपण पहिल्यांदा सॉलिड घेतला, त्यानंतर सॉल्वंट सुद्धा सॉलिड घेतला, तो सॉलिड ओके लाईक दिस. तर एक प्रकारचं झालं. सॉलिड इंटू लिक्विड सेकंड टाईप झाला. सॉलिड इंटू गॅस थर्ड टाईप झाला. त्यानंतर लिक्विड इंटू सॉलिड, लिक्विड इंटू लिक्विड, लिक्विड इंटू गॅस, लाईक दिस. असं तुम्हाला इमेजमध्ये पण बघायला मिळतं आहे. बघा त्या चार्टमध्ये तुम्हाला असं बघायला मिळतं आहे की तिथे 9 टाईप्स बघायला मिळतात आणि प्रत्येकाचं एक एक्झाम्पल सुद्धा त्या चार्टमध्ये बघायला मिळतं आहे. सो दीज आर द 9 टाईप्स ऑफ द सोल्युशन. आता हा चार्ट कशासाठी प्रिपेअर करायचा, तो त्या चार्टमध्ये आलेले जे एक्झाम्पल्स तुम्हाला दिसत आहेत हे एक्झाम्पल्स खूप गरजेचे आहेत. These examples are actually asked into the MHT CET. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिलंय, अमलगम, है की नाही. सो इट इज अ लिक्विड इंटू सॉलिड, है की नाही, लाईक दिस. अशा वेळेने तुम्हाला ते एक्झाम्पल्स त्यांचा करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला सांगायचे असतात. सो दिस इज ऑल अबाउट द सोल्युशन. हे काय झालं, एक सोल्युशनचं जनरल इंट्रोडक्शन झालंय. सो नेक्स्ट आपण बघूया आता सोल्युशनचे अजून कशाच्या बेसिसवरती टाइप्स पडतात किंवा सोल्युशनची सोल्युबिलिटीची कॅपॅसिटी किती आहे ते आपण बघूया. So student, our next point is the capacity of a solution to dissolve a solute. So capacity of a solution to dissolve a solute म्हणजे काय, एखाद्या सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण एखादा सोल्यूट ऍड करतो, फॉर एक्झाम्पल आपण सॉल्ट वॉटरचं एक्झाम्पल घेऊया. सॉल्ट वॉटरमध्ये मी काय करणार आहे, सॉल्ट हा वॉटरमध्ये डिझॉल्व करणार आहे. मग एक ग्लास वॉटर घेतला, त्यामध्ये 1 चमचाभर 1 टेबलस्पून आपण सॉल्ट ऍड केला. सॉल्ट काय होणार रे, इझिली डिझॉल्व होणार. करेक्ट, इझिली डिझॉल्व होणार. इझिली डिझॉल्व झाला याचा अर्थ काय, त्यामध्ये सोल्यूट ऍड करू शकतो आपण. अजून थोडासा 1 चमचावर सॉल्ट टाकला, स्टील इट डिझॉल्व, तरी पण तो डिझॉल्व होतोय. जोपर्यंत सोल्यूट त्या सॉल्वंटमध्ये म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व होत जातोय तोपर्यंत त्या सोल्युशनला म्हटलं जातं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सो अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन इन विच अ सोल्यूट कॅन बी डिझॉल्व. असं सोल्युशन की ज्या सोल्युशनमध्ये सोल्यूट अजून डिझॉल्व होऊ शकतो.
त्यानंतर एक स्टेज अशी येईल की जो आपण सोल्यूट ऍड केला, समजा 1 चमचा ऍड केला, दुसरा चमचा ऍड केला, एक 3-4 चमचे ऍड केल्यानंतर आपल्याला असं बघून येईल की टाकलेला जो सॉल्ट आहे तो डिझॉल्व्ह होत नाही. इट मीन्स दॅट सोल्युशन इज कॉल्ड सॅच्युरेटेड. त्यावेळेस त्या सोल्युशनला काय म्हणायचं आहे, सॅच्युरेटेड. म्हणजे काय झालं की आपण जो सोल्यूट ऍड केलाय तो सोल्यूट आता त्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे त्या सोल्युशनमध्ये सोल्यूटची क्वांटिटी ही मॅक्झिमम झाली. आता याच्यापेक्षा आपण पुढे जाऊ शकत नाही. मग सोल्युशन इन विच, डेफिनेशन सांगू शकतो आपण याची, अ सोल्युशन इन विच मॅक्झिमम amount of solute is present, amount of solute is present. म्हणजे हे असं सोल्युशन आहे की ज्या सोल्युशन मध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे, आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. सो दॅट टाइप ऑफ सोल्युशन इज कॉल्ड सॅच्युरेटेड. बियॉन्ड दॅट, आपण त्याच्याही पुढे गेलो तर जे काही सोल्युशन बनणार त्या सोल्युशनला म्हणायचं आहे आपल्याला सुपर सॅच्युरेटेड. सुपर सॅच्युरेटेड. सो सॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, जोपर्यंत सोल्यूट डिझॉल्व्ह होतोय दॅट इज कॉल्ड अनसॅच्युरेटेड. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट झाला की दॅट इज कॉल्ड सॅच्युरेटेड. बियॉन्ड दिस, आता डिझॉल्व्ह होत बी नाहीये तरी पण आपण त्यात ऍडिशन करतोय, दॅट इज कॉल्ड ना सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सो लाईक दिस, these are the 3 types of on the basis of capacity of solution to dissolve a solute. Next is what is meant by the solubility. ठीक आहे, सोल्युबिलिटी म्हणजे काय, एखादा सोल्यूट सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह होतोय, मग तो किती अमाऊंट मध्ये डिझॉल्व्ह होतोय, दॅट इज कॉल्ड इट्स सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटीची डेफिनेशन तुम्ही कशी लिहू शकतात, सो इट इज अ अमाऊंट ऑफ सोल्यूट, इट इज अ amount of solute per unit volume of saturated solution at a given temperature. सो व्हॉट इज मीन बाय सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय, तर सॅच्युरेटेड सोल्युशन जे असणार आहे त्या सॅच्युरेटेड सोल्युशनच्या पर युनिट व्हॉल्यूम मध्ये आपण किती अमाऊंट ऑफ सोल्यूट ऍड करतोय, दॅट इज कॉल्ड ना सोल्युबिलिटी. त्याला काय म्हणायचं आपल्याला, सोल्युबिलिटी. आय होप सगळ्यांना सोल्युबिलिटी हा पॉईंट क्लिअर झाला असेल की एक पर युनिट व्हॉल्यूम आपण सोल्युशन घेतलं सॅच्युरेटेड, त्यामध्ये सोल्यूट किती अमाऊंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो, दॅट इज कॉल्ड ना सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी टॉपिक अतिशय इझी आहे. ओके, चला आपण आता नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. आवर नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. आता ह्या सोल्युबिलिटीवर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, चला आपण एक एक्झाम्पल घेऊन घ्या. पहिल्यांदा समजा इकडे मी काय करतोय की सॉल्ट प्लस वॉटर घेतलाय. ओके, सॉल्ट प्लस वॉटर घेतलेलं आहे. आता माझ्याकडे एक हे एक्झाम्पल आहे सोल्युशनचं. कसलं एक्झाम्पल आहे, सोल्युशनचं, सॉल्ट सोल्युशनचं एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पलला घेऊन आपण फॅक्टर्स बघूया कोणकोणते अफेक्ट करतात. सो पहिला फॅक्टर आहे, फॅक्टर अफेक्टिंग द सोल्युबिलिटी मधला जो पहिला फॅक्टर आहे दॅट इज नेचर ऑफ सोल्यूट. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट अँड सॉल्वंटचं नेचर कसं आहे. फॉर एक्झाम्पल, नेचर म्हणजे काय, जनरली युनिव्हर्समध्ये एक प्रिन्सिपल आहे दॅट इज कॉल्ड लाईक डिझॉल्व लाईक. लाईक डिझॉल्व लाईक मीन्स व्हॉट, की एक सिमिलर थिंगला डिझॉल्व करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, जसं आपण एक्झाम्पल घेतलं सॉल्ट अँड वॉटर. सगळ्यांना माहिती आहे सॉल्ट NaCl दॅट इज Na+ अँड Cl-, बरोबर आहे, Na+ अँड Cl-. यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ इंटरॅक्शन आहे दॅट इज आयन डायपोल इंटरॅक्शन. बरोबर आहे, हे तुम्ही 11th स्टडी केलं आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन. आणि सेकंड घेतला आपण समजा H2O, वॉटर म्हणजे H2 आहे की नाही, H+ अँड OH-. यांच्यामध्ये पण जे इंटरॅक्शन आहे ते दॅट इज अ हायड्रोजन बॉन्डिंग. कोणता आहे,
हायड्रोजन बॉन्डिंग. मग आता लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे काय, मला सांगायचं काय ते समजून घ्या. ज्यावेळेस एखादा सोल्यूट घेतला आपण, हा जो सोल्यूट घेतला, या सोल्यूट मधलं जे काही इंटरॅक्शन दॅट इज आयन डायपोल इंटरॅक्शन आहे, आणि यामध्ये जे इंटरॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड अन हायड्रोजन बॉन्डिंग इंटरॅक्शन आहे. हे दोघं इंटरॅक्शन हे कंपेरेबल आहे. कंपेरेबल आहे याचा अर्थ काय, तर जनरली या सोल्यूटमध्ये जे काही इंटरॅक्शन असणारे किंवा सॉल्व्हंटमध्ये जे काही इंटरॅक्शन असणारे, या दोघांचे इंटरॅक्शन हे जवळपास सारखं पाहिजे, तर हे एकमेकांना डिझॉल्व करून घेतात. जर या दोघांचे इंटरॅक्शन हे फार डिफरंट असेल तर हे एकमेकांमध्ये जनरली डिझॉल्व होत नाही. इट मीन्स समजा जसा विवाह जुळवताना आपण सांगतो की मुलीकडचे गुण आणि मुलाकडचे गुण जर हे जुळत असतील तर त्यांचा विवाह होतो. सिमिलरली याचे जे काही गुण असतील दॅट इज आयन डायपोल इंटरॅक्शन, यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असतं, सिमिलरली वॉटर मॉलिक्यूलमध्ये जे काही इंटरॅक्शन, हे इंटरॅक्शन जर सारखं असेल, जवळपास कंपेरेबल असेल, तर त्यांच्यामध्ये काय होते, सोल्युबिलिटी बघायला मिळते. सिमिलर टाइप ऑफ सोल्युबिलिटी आपल्याला सॉल्ट अँड वॉटरमध्ये बघायला मिळते की दोघांमध्ये जे काही इंटरॅक्शन आहे हे कंपेरेबल आहे, म्हणून या दोघांमध्ये सोल्युबिलिटी बघायला मिळते. सो नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये काय, तर सोल्यूटमध्ये जे काही इंटरॅक्शन आहे, सिमिलरली सॉल्व्हंटमध्ये जे काही इंटरॅक्शन आहे, या दोघांमधलं इंटरॅक्शन कसं पाहिजे, कंपेरेबल, जवळपास सारखं पाहिजे. दॅट इज लाईक डिझॉल्व लाईक. लाईक म्हणजे याच्यासारखा आणि त्याच्यासारखाच दुसरा असेल तर त्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये डिझॉल्व होतो. ओके. सो सिमिलरली तुम्हाला काही एक्झाम्पल्स सुद्धा टेक्स्टबुकमध्ये अजून दिलेले, ते एक्झाम्पल्स सुद्धा तुम्हाला तिथे प्रिपेअर करायचे आहेत. ओके. सो नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल. कसं लक्षात ठेवायचं आहे की सोल्यूटमध्ये जे काही इंटरॅक्शन असेल, सोल्यूटमध्ये जे काही इंटरॅक्शन असेल आणि सॉल्व्हंटमध्ये जे काही इंटरॅक्शन असेल, हे दोघं इंटरॅक्शन कंपेरेबल पाहिजे, सारखे पाहिजे, तर त्या दोघांमध्ये सोल्युबिलिटी बघायला मिळेल. सो फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी यातला पहिला फॅक्टर आहे दॅट इज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. दोघांमधले सोल्यूट अँड सॉल्व्हंट मधले इंटरॅक्शन जर कंपेरेबल असेल तर सोल्युबिलिटी, नाही तर सोल्युबिलिटी नाही. ओके. आपण आता नेक्स्ट पॉइंट बघूया. So student, our next factor is temperature. जनरली टेम्परेचर हा सुद्धा सोल्युबिलिटीवर चांगला अफेक्ट करतो, खूप जास्त अफेक्ट करतो आपण असं म्हणूया. चला मी तुम्हाला 3 एक्झाम्पल्स घेऊन सोल्युबिलिटी एक्सप्लेन करतो की टेम्परेचर कशा वेळेने त्या फॅक्टर्स अफेक्ट करतात सोल्युबिलिटीवर, ते बघूया आपण. ओके. सो पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण. एक बीकर घेतला, त्या बीकरमध्ये मी वॉटर घेतोय. ओके. वॉटर काय झाला इथे, सॉल्व्हंट झाला, आणि या सॉल्व्हंटमध्ये मी ऍड करतोय युरिया. काय ऍड करतोय, युरिया. सेकंड एक्झाम्पल घेतलं. ओके. यात सुद्धा वॉटर आहे, यामध्ये आपण ऍड करतोय NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड. आणि थर्ड एक्झाम्पल घेतलं NaCl, यामध्ये ऍड करतोय आपण NaCl. बघा तिघांमध्ये वॉटर आहे. हा जनरली हे काय, वॉटर आहे, तिघांमध्ये वॉटर आहे, आणि त्यामध्ये आपण एकदा युरिया टाकला, एकदा NaOH टाकला आणि एकदा NaCl टाकला. तिघं रिॲक्शन ज्यावेळेस आपण एक्झामाइन करतो व्यवस्थित, तर व्हेन वी ॲड अ युरिया इन टू द वॉटर, जनरली द टेम्परेचर ऑफ वॉटर इज फॉल्स डाऊन. समजा असं कन्सिडर करूया आपण की या रिॲक्शनमध्ये होतं काय, जनरली समजा वॉटरचं टेम्परेचर असेल 25 डिग्री सेल्सिअस इनिशियली, म्हणजे जेव्हा वॉटर घेतलं त्या वॉटरचं टेम्परेचर मेजर केलं ते 25 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर जेव्हा आपण युरिया ॲड केला तर ते वॉटरचं टेम्परेचर बघायला मिळालं 22 डिग्री सेल्सिअस. किती बघायला मिळालं, 22 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथे टेम्परेचर काय झालं रे, डाऊन झालाय. टेम्परेचर काय झालं, डाऊन झालं. इथे बघा या केसमध्ये इनिशियली वॉटर टेम्परेचर होतं 25 डिग्री सेल्सिअस, बट व्हेन वी ॲड NaOH, ज्यावेळेस आपण NaOH टाकला तर तो एक्स्ट्रीमली हीट प्रोड्यूस केली त्याने, आणि वॉटरचं टेम्परेचर होऊन गेलं 28 डिग्री सेल्सिअस. आणि लास्ट केसमध्ये NaCl, इनिशियली वॉटर टेम्परेचर होतं 25 डिग्री सेल्सिअस, वॉटर सॉल्ट ॲड केल्यानंतर सुद्धा आपल्याला टेम्परेचर बघायला मिळालं 25 डिग्री सेल्सिअस. देर इज नो चेंज इन टेम्परेचर. ऑन द हाफ ऑफ दॅट ऑब्झर्वेशन, समजा हे असं ऑब्झर्वेशन आपल्याला बघायला मिळालं, या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर आपण असं सांगू शकतो की सर या युरिया आणि वॉटरमध्ये जी रिॲक्शन झाली त्यामध्ये टेम्परेचर कमी झालंय.
NaOH आणि वॉटर यामध्ये जी रिॲक्शन झाली त्यामुळे टेम्परेचर वाढलं. NaCl आणि याच्यामध्ये जी रिॲक्शन झाली त्याचे टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं. इट मीन्स इथे काय झालं बघा, इथे असं झालं की ज्यावेळेस आपण NaOH ॲड केला, त्या स्पेसिफिकली एक्झाम्पल बघूया. NaOH ज्यावेळेस ॲड केला त्यावेळेस टेम्परेचर अराईज झालं, वाढलं. म्हणजे सिस्टीमने हीट बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही जी सोल्युबिलिटी होत होती ह्या सोल्युबिलिटीमध्ये हीट प्रोड्यूस झाली, तयार झाली, त्याच्यामुळे टेम्परेचर काय झालं रे, वाढलं. आणि ज्यावेळेस अशी रिॲक्शन होती किंवा अशी कुठलीही सोल्युबिलिटी होते ज्यावेळेस टेम्परेचर वाढत असेल त्यावेळेस त्या प्रोसेसला म्हणतो आपण किंवा त्या रिॲक्शनला म्हणतो एक्झोथर्मिक. बरोबर आहे. हे तुम्ही 11th शिकला असाल. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, एक्झो म्हणजे आउटसाइड, बाहेर. म्हणजे या रिॲक्शन मध्ये हीट बाहेर टाकली जाते, दॅट इज कॉल्ड अन एक्झोथर्मिक. मग या प्रोसेसमध्ये काय झालं रे, NaOH ज्यावेळेस आपण सोल्युबल केला वॉटरमध्ये त्यावेळेस एक्झोथर्मिक प्रोसेस झाली. इथे काय झालं की सिस्टीमची हीट कमी झाली, लो झाली, है की नाही, सिस्टीमने हीट उलट बाहेरून घेतली. सो ही जी प्रोसेस झाली या प्रोसेसला म्हणायचं आपल्याला एंडोथर्मिक. ओके, एक होती एक्झोथर्मिक, एक आहे एंडोथर्मिक, आणि जी लास्ट वन आहे दॅट इज नथिंग बट अ न्यूट्रल. इथे कुठलाही चेंज जास्त बघायला मिळालेला नाही. ओके, सो तुम्हाला क्लिअर झालं असेल एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक अँड न्यूट्रल. एक्झोथर्मिकचं बेस्ट एक्झाम्पल आहे ज्यावेळेस आपण ॲसिडचे सोल्युशन्स बनवतो. आपण करतो काय, तर जनरली ॲसिड ज्यावेळेस वॉटरमध्ये पोर केलं जातं, वॉटरमध्ये टाकलं जातं, तर तो बिकर आहे ना हॉट होऊन जातो. कधी पण लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पण प्रॅक्टिकल करणार, इन केस जर तुम्हाला ॲसिड प्रिपरेशन किंवा ॲसिडचं कुठलीही रिॲक्शन करायची किंवा ॲसिडचं कुठलंही सोल्युशन बनवायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ॲसिड हे वॉटरमध्ये पोर करायचं आहे, नॉट अ वॉटर इन टू द ॲसिड. कधी पण लक्षात घ्या, वॉटर तुम्हाला ॲसिडमध्ये नाही टाकायचं आहे, ॲसिड हे वॉटरमध्ये टाकायचं आहे, कारण की हे एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये होतं काय, जनरली होणार काय बघा, तुम्ही ज्यावेळेस याच्यात वॉटर घेणार, ओके, आणि ॲसिड तुम्ही पोर करणार, असं करत असताना होणार काय, ज्यावेळेस ॲसिड टाकलं तर एक्झोथर्मिक रिॲक्शन होईल. आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन होत असताना जी हीट प्रोड्यूस होईल ती हीट हा वॉटर काय करून घेईल, ॲब्झॉर्ब करून घेईल. त्यामुळे बिकर पाहिजे तेवढा जास्त गरम होणार नाही. हे जर तुम्ही रिव्हर्स केलं तर ॲसिड ती हीट ॲब्झॉर्ब करत नाही, ती ॲज इज इट त्या बिकरला सप्लाय करते. तो बिकर ब्रेक होऊ शकतो, फुटू शकतो. सो तुम्हाला करायचं काय असतं, कधी पण ॲसिडचं सोल्युशन बनवत असताना ॲसिड हा वॉटरमध्ये ॲड करायचा असतो, नॉट अ वॉटर इन टू ॲसिड. असं करायचं नाही, ॲसिड हा वॉटरमध्ये ॲड करायचं. दिस इज अ करेक्ट. ओके, सो आपल्याकडे 3 रिॲक्शन्स होत्या बघा. टेम्परेचर सोल्युबिलिटीवर फॅक्टर कसा करतो, अफेक्ट कसा करतो. सो पहिली आहे एंडोथर्मिक, दुसरी आहे एक्झोथर्मिक, तिसरी आहे न्यूट्रल. आता याचं सिम्पल डे टू डे लाईफमध्ये ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेतो त्याचं सिम्पल एक्झाम्पल सांगतो एंडोथर्मिकचं. एंडोथर्मिकचं सिम्पल डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल आहे आईस क्यूब आहे आणि जो कन्वर्ट होतोय वॉटरमध्ये. काय सांगितलं, आईस क्यूब इज जनरली कन्वर्ट इन टू द वॉटर. आता आईस वॉटरमध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होतो म्हणजे आईस क्यूब घेतला, हीट घेणार बाहेरून आणि कशात कन्वर्ट होणार, वॉटरमध्ये. म्हणजे बाहेरून हीट ॲब्झॉर्ब केली, करेक्ट. सो दिस इज अ एंडोथर्मिक. सेकंड एक्झाम्पल फॉर एक्झोथर्मिक, आईने चहाचा कप आणून दिलाय, है की नाही, हॉट टी, हॉट टी, चहाचा कप आणून दिला आहे की नाही, गरम. तो चहाचा कप काय करतो, हीट बाहेर टाकतो. सो दिस इज कॉल्ड अन एक्झोथर्मिक. आणि न्यूट्रल, पाणी आणून दिलंय साधं ग्लासात, है की नाही, ते कसंही ठेवलं तर हीट बाहेर टाकत नाही आणि आतमध्ये पण घेत नाही. सो दिस इज जनरली न्यूट्रल रिॲक्शन. सो यांच्यावरती फॅक्टर कसे अफेक्ट करतात बघा. मग नेचरमध्ये रिॲक्शन जर 3 टाईपचे आहेत तर 3 टाईपच्या रिॲक्शन्सवरती टेम्परेचर वेगवेगळा अफेक्ट करतो. चलो पहिल्यांदा आपण बघूया एंडोथर्मिक बद्दल. सो एंडोथर्मिक म्हणजे काय, तर आईस कन्वर्ट इन टू द वॉटर किंवा युरिया आपण याच्यामध्ये डिझॉल्व करलो. एक बेस्ट एक्झाम्पल आईस कन्वर्ट इन टू द वॉटर. मग आता बघा टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होणार आहे, कमी केल्यानंतर काय होणार. आता ही जी आईस कन्वर्ट इन टू द वॉटर आहे ही रिॲक्शन आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणी करून घेऊया. समजा सेम रिॲक्शन मी राजस्थानला करतोय, ओके, कुठे करतोय, राजस्थानला. आणि सेम रिॲक्शन मी काश्मीरला करतोय. काय फरक पडेल रे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, आईस कन्वर्ट इन टू द वॉटर.
ए बेस्ट एक्झाम्पल आहे, टेम्परेचर लोअर डाऊन होत आहे, ठीक आहे नाही. सो आईस कन्वर्ट इन टू द वॉटर, जर आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होतोय तर तो कुठे फास्ट कन्वर्ट होईल, राजस्थानला की काश्मीरला? क्लिअर आहे, एकदम सोपं आहे. तो फास्ट कुठे कन्वर्ट होईल? राजस्थानला. का? हॉट टेम्परेचर आहे, म्हणजे इझिली कन्व्हर्जन होईल, इझिली कन्व्हर्जन होईल. म्हणजे ह्या ज्या एंडोथर्मिक रिॲक्शन्स असतात ह्या राजस्थानला फास्ट होतील ॲज कम्पेअर टू द काश्मीर. काश्मीरला का नाही? काश्मीरला लो टेम्परेचर आहे. राजस्थानला टेम्परेचर कसं आहे? हाय आहे. काश्मीरला टेम्परेचर कसं आहे? लो टेम्परेचर आहे. म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन कोणत्या वे प्रेफर करतात किंवा कोणतं टेम्परेचर सुटेबल आहे, तर त्यांना चांगलं टेम्परेचर कोणतं आहे? हाय टेम्परेचर. सो एंडोथर्मिक रिॲक्शन्स आर प्रेफर्ड हाय टेम्परेचर. मग कुठलीही सोल्युबिलिटी होत असेल, जर तो सोल्यूट सॉल्वंटमध्ये टाकला आणि जर ती प्रोसेस एंडोथर्मिक असेल तर ती प्रोसेस हाय टेम्परेचरला फास्ट होणार, लो टेम्परेचरला स्लो होणार. सो एंडोथर्मिक रिॲक्शन प्रेफर्ड्स हाय टेम्परेचर. म्हणजे जर रिॲक्शन एंडोथर्मिक असेल तर हाय टेम्परेचर त्यावरती रिॲक्शन फास्ट करेल, लो टेम्परेचर रिॲक्शन स्लो करेल. हॉट टी काय बोलणार? बोला. राजस्थान आणि काश्मीर. पुन्हा आईने चहाचा कप आणून दिला आहे, आता तो चहाचा कप राजस्थानमध्ये आणून दिला आणि एकदा काश्मीरमध्ये आणून दिला, कुठे पटकन थंड होईल? काश्मीरमध्ये पटकन थंड होईल. मग ही फास्ट कुठे बाहेर पडेल? काश्मीरमध्ये. मग ही रिॲक्शन कोणतं टेम्परेचर प्रिफर्ड करते? लो टेम्परेचर प्रिफर्ड करते. हाय टेम्परेचरला ती थंडी नाही होणार, चहा अजून गरम होत जाईल, म्हणजे ही रिॲक्शन फास्ट होणार नाही. इन केस ऑफ NaCl, NaCl मध्ये पण टेम्परेचरचा थोडा इफेक्ट होतो, पण तो कम्पेरेबल नाही, एवढा काही जास्त इफेक्ट बघायला मिळत नाही. मग तो राजस्थानमध्ये करा नाही तर काश्मीरमध्ये करा, मीठ सारखंच विरघळेल. सो देर इज नो इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑर लिटल इफेक्ट, स्मॉल चेंज इन सोल्युबिलिटी इन दिस केस. त्या केसमध्ये एकदम थोडीशी चेंजेस होतो, जास्त काही चेंजेस होत नाही. सो जर तुम्हाला पेपरला लिहायचं आहे फॅक्टर अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी, हाऊ द टेम्परेचर अफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटीवरती टेम्परेचर कसा अफेक्ट करतो, दॅट डिपेंड अपॉन द विच रिॲक्शन वी आर स्टडीड. आपण कोणती रिॲक्शन स्टडी करतोय त्याच्या बेसिसवर. जर आपण स्टडी केलेली रिॲक्शन, समजा आपण सोल्यूट आणि जो सॉल्वंट घेतलाय यामध्ये होणारी रिॲक्शन जर एंडोथर्मिक असेल, देन द हाय टेम्परेचर increase the rate of reaction, तिथे हाय टेम्परेचरला रिॲक्शन फास्ट होणार. जर ती रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल तर ती लो टेम्परेचरला फास्ट होणार, आणि जर ती रिॲक्शन न्यूट्रल असेल तर त्याच्यावरती टेम्परेचरचा सच इफेक्ट, म्हणजे जास्त काही इफेक्ट बघायला मिळणार नाही. सो आय होप तुम्हाला टेम्परेचरचा पॉईंट क्लिअर झाला असेल. टेम्परेचरचा पॉईंट 3 पॉईंटमध्ये लिहायचा आहे तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये. पहिल्यांदा एंडोथर्मिकसाठी लिहायचा, एक्झोथर्मिकसाठी लिहायचा आणि न्यूट्रलसाठी लिहायचा आहे. ओके. सो चला आपण आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊया की नेक्स्ट फॅक्टर कुठला आहे. ओके. सो फ्रेंड्स, आपण लास्ट जो टॉपिक बघितला दॅट इज टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट होत होता जनरली युनायटेड स्टेट्स सगळ्यांना माहिती आहे. ओके. युनायटेड स्टेट्समध्ये एक असं ऑब्झर्वेशन बघायला मिळालं गेलं की तिथे ना इंडस्ट्रीसाठी वॉटर सप्लाय केलं जायचं. 10 lakh बिलियन गॅलन्स ऑफ वॉटर, म्हणजे 10 lakh बिलियन गॅलन ऑफ वॉटर तिथे इंडस्ट्रीजमध्ये प्रोव्हाइड केलं जायचं. ती इंडस्ट्री काय करायची? त्या वॉटरला हीट करायची, गरम करायची. गरम केल्यानंतर त्याचं स्टीम यूज करायची, आहे की नाही, वाफ यूज करायची, आणि त्यानंतर ते गरम हॉट वॉटर ॲज जसे तसं त्या पाण्यामध्ये सोडलं जायचं. ते हॉट वॉटर काय व्हायचं की त्या लेक्समध्ये गेलं किंवा जिथून ते पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये ते गरम पाणी पुन्हा सोडलं. तर गरम पाणी त्यामध्ये सोडल्यानंतर व्हायचं काय की त्यामध्ये जो ऑक्सिजन डिझॉल्व्ह व्हायचा तो ऑक्सिजन कमी प्रमाणात डिझॉल्व्ह व्हायचा. म्हणजे गरम पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह होण्याची कॅपॅसिटी खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू द कोल्ड वॉटर. थंड पाण्यामध्ये ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने विरघळतो, गरम पाण्यामध्ये तेवढा ऑक्सिजन चांगला विरघळत नाही. मग त्या इंडस्ट्रीमधून आलेलं जे गरम पाणी आहे ते गरम पाणी ज्यावेळेस त्या लेकमध्ये सोडून दिलं जायचं त्यामध्ये ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने डिझॉल्व्ह होत नव्हता. त्यामुळे तिथे जे ॲनिमल्स होते त्या ॲनिमल्सला त्याचा त्रास व्हायचा, है की नाही. त्या वॉटरमध्ये असलेले जे काही ॲनिमल्स आहे अंडर वॉटर त्यांना त्याचा त्रास व्हायचा. त्यानंतर ही प्रोसेस स्टॉप केली गेली आहे, त्याला कोल्ड करून त्यानंतर त्यात सोडण्याचा प्रयत्न केला गेला. ओके. सो अशा वेळी सुद्धा टेम्परेचरचा इफेक्ट करतो. आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा याचा खूप सारा इफेक्ट होत असतो. बघा किती मोठा इफेक्ट युनायटेड स्टेट्समध्ये बघायला मिळाला होता. सो आवर नेक्स्ट फॅक्टर इज प्रेशर. सो हाऊ द प्रेशर अफेक्ट ऑन टू द सोल्युबिलिटी. आता इथे सोल्युबिलिटी बघत असताना आपल्याला 2 वेगवेगळ्या केस स्टडी करावं लागतील.
पहिली केस अशी असणार आहे की ज्यावेळेस आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट घेणार. ओके, सो पहिल्या केसमध्ये आपण काय करतोय, तर पहिल्या केसमध्ये आपण सोल्यूट हा सॉलिड घेतोय आणि सॉल्व्हंट हा लिक्विड घेतोय. ओके, सॉल्ट वॉटर. ओके, सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट कसं आहे, सॉलिड आहे. वॉटर कसं आहे, लिक्विड आहे. ओके, ज्यावेळेस अशी डिझॉल्युशनची प्रोसेस चालू असेल आणि त्यावरती समजा आपण खूप सारं प्रेशर अप्लाय करतोय, तर तिथे सोल्युबिलिटी वाढेल की कमी होईल, काहीच इफेक्ट होणार नाही. ओके, सो लक्ष द्या, सॉलिड ज्यावेळेस लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतोय आणि त्यावेळेस जर तुम्ही प्रेशर इन्क्रीज करतायत तर त्या प्रेशरचा त्या सिस्टीमवरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. म्हणजे या सिस्टीमवरती प्रेशरचा कुठलाही फॅक्टर अफेक्ट करत नाही किंवा प्रेशर कुठल्याही प्रकारे अफेक्ट करत नाही. का नाही करत, तर हा जो सॉलिड आहे, हा सॉलिड प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सॉलिड शेट व्यवस्थित शिकला, तुम्ही व्हिडिओ पण बघितले सॉलिड शेटचे, की या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला कळतं की सॉलिड आर इनकॉम्प्रेसिबल. ते दाबले जात नाही, त्यांच्यावर प्रेशरचा कुठलाही इफेक्ट होत नाही, कारण की त्यांचे मॉलिक्युल्स ऑलरेडी खूप क्लोजली अरेंज असतात. त्यावरती प्रेशर अप्लाय केला तर काही फरक पडत नाही. सॉलिड हे इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळे त्याच्यावरती आपण ज्यावेळेस प्रेशर अप्लाय करतो तर प्रेशरचा या सोल्युबिलिटीवरती कुठलाही इफेक्ट होत नाही. ओके, ही झाली फर्स्ट सिस्टीम. आता सेकंड सिस्टीम आपण बघूया की सेकंड सिस्टीममध्ये जो सोल्यूट आहे तो सोल्यूट आपला गॅस असणार आहे आणि आपला जो सॉल्व्हंट आहे तो लिक्विड असणार आहे. ओके, सो वर टू सिस्टीम्स. आपल्या दोन सिस्टीम कोणत्या आहे, पहिला सॉलिड अँड लिक्विड, दुसरा गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड वरती मात्र प्रेशरचा इफेक्ट होतो, कारण की सगळ्यांना माहिती आहे की गॅस हा प्रेशराइज करू शकतो. गॅस आपण प्रेशराइज करू शकतो. मग जेवढा जास्त प्रेशर असेल तेवढं जास्त तो लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होईल. सगळ्यांना कार्बोनेटेड वॉटरचे कंटेंट, कार्बोनेटेड वॉटर सगळ्यांना माहिती असेल, सोडा माहिती असेल सगळ्यांना, त्यामध्ये CO2 गॅस डिझॉल्व्ह केलेला असतो, आहे की नाही. तो हायली कॉम्प्रेस केलेला असतो, त्याच्यावरती झाकण लावलेलं असतं. ज्यावेळेस आपण ते झाकण खोलतो त्यावेळेस काय होतं रे, प्रेशर तिथून रिलीज होतं, दॅट इज CO2 गॅस तिथून बाहेर पडतो. सो गॅस कॅन बी डिझॉल्व्ह इन टू द लिक्विड, आणि जेवढं जास्त प्रेशर असेल तेवढा जास्त तो गॅस त्या लिक्विडमध्ये काय होईल, डिझॉल्व्ह होईल. सो प्रेशर इन्क्रीजेस, solubility also increases. जसं जसं प्रेशर वाढणार तशी सोल्युबिलिटी सुद्धा वाढणार इन केस ऑफ गॅस डिझॉल्व्ह इन लिक्विड. सो प्रेशर पॉईंट लिहित असताना तुम्हाला दोन पॉईंट वेगळे लिहायचे आहेत. ज्यावेळेस सॉलिड इंटू लिक्विड असेल त्यावेळेस त्याच्यावरती प्रेशरचा इफेक्ट होणार नाही, कारण की सॉलिड इनकॉम्प्रेसिबल आहे. पण ज्यावेळेस गॅस हा लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह केला जाईल त्यावेळेस प्रेशर वाढला की सोल्युबिलिटी सुद्धा काय होणार, वाढणार आहेत. ओके, सो व्हेन अ गॅस डिझॉल्व्ह इंटू द लिक्विड आपल्याला एक लॉ बघायला मिळतो, दॅट इज कॉल्ड हेनरी लॉ. इथे एक लॉ अराइज होतो. ओके, दॅट लॉ इज नथिंग बट अ हेनरी लॉ. हेनरी नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने लॉ डिराईव्ह केला होता. त्याचा लॉ एकदम सोपा आहे बघा. solubility is directly proportional to the pressure. Solubility is directly proportional to the pressure. हा एकदम सिंपल लॉ आहे. मग solubility कोणाची आहे, गॅस इंटू लिक्विड. मग लॉ कसा लिहायचा बघा. Solubility of gas into liquid is directly proportional to the pressure which is present over the solution. या सोल्युशन वरती आपण किती प्रेशर अप्लाय करतो त्याला प्रोपोर्शनल आहे काय, सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इनटू लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑन द सोल्युशन. सोल्युशन वरती किती प्रेशर आहे त्याच्यावर डिपेंड करते ती सोल्युबिलिटी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा प्रोपोर्शनलिटी साइन जर आपल्याला घालवायचा असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं, एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, आणि दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड अ हेनरीज कॉन्स्टंट. मग आपण असं म्हणूया सोल्युबिलिटी इज इक्वल टू KHP. हा KH इज नथिंग बट अन हेनरी कॉन्स्टंट. याला हेनरी कॉन्स्टंट म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, हेनरी कॉन्स्टंट. ओके, हेनरी कॉन्स्टंट बघितल्यानंतर
ओके, हा झाला हेनरी कॉन्स्टंट. हेनरी कॉन्स्टंट बघितल्यानंतर आपल्याला हेनरी कॉन्स्टंटची डेफिनेशन लिहायची आहे. हेनरी कॉन्स्टंटची डेफिनेशन असणार आहे की बघा, हेनरी कॉन्स्टंटसाठी पहिल्यांदा हे इक्वेशन अरेंज करूया आपण. KH इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन P. सगळ्यांना क्लिअर आहे? KH इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन P ही हेनरी कॉन्स्टंटसाठी अरेंजमेंट झाली. सो आपण याची डेफिनेशन कशी सांगणार? डेफिनेशन अगदी सोपी आहे. हेनरी कॉन्स्टंट, समजा आपण जर प्रेशर इज इक्वल टू 1 बार घेतोय, प्रेशर काय घेतोय? 1 बार घेतोय, देन सोल्युबिलिटी इज इक्वल टू हेनरी कॉन्स्टंट. ओके, सो आपण असं सांगू शकतो, हेनरी कॉन्स्टंट इज इक्वल टू द सोल्युबिलिटी व्हेन प्रेशर इज 1 बार. मग हेनरी कॉन्स्टंटची डेफिनेशन कशी सांगणार तुम्ही? बघा, मी लिहित नाही पण तुम्हाला स्टेटमेंट सांगतोय. हेनरी कॉन्स्टंटची डेफिनेशन कशी आहे? जर प्रेशर 1 असेल, प्रेशर हे 1 असेल, तर हेनरी कॉन्स्टंट इज इक्वल टू काय असेल? सोल्युबिलिटी. मग तुम्ही कसं सांगणार? व्हेन प्रेशर इज 1 बार, हेनरी कॉन्स्टंट इज इक्वल टू द सोल्युबिलिटी. ही झाली हेनरी कॉन्स्टंटची डेफिनेशन. आता हेनरी कॉन्स्टंटचं युनिट काय असेल ते बघा. व्हॉट इज द युनिट फॉर सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटीचं युनिट काय? मोल पर लिटर. मोल पर लिटर आपण व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर? बार. आता 12th स्टँडर्डला आल्यानंतर आपल्याला हे युनिट काढता आलं पाहिजे. युनिट काय असणार आहे मित्रांनो? हा बार वरती गेला, सो मोल पर लिटर पर बार. सो दिस इज द युनिट फॉर अ हेनरी कॉन्स्टंट. सो होप तुम्हाला हेनरी लॉ समजला असेल. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन टू लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑन द सोल्युशन. मग हे प्रोपोर्शनलिटी साइन घालवण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतला. सो एस सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. सो P जर 1 बार असेल तर आपण डेफिनेशन सांगू शकतो हेनरी कॉन्स्टंटची. इफ P इज 1 बार देन हेनरी कॉन्स्टंट इज इक्वल टू द सोल्युबिलिटी. आणि युनिट काय असेल सोल्युबिलिटीचा? मोल पर लिटर पर बार. ओके, दिस इज द युनिट फॉर अ हेनरी कॉन्स्टंट. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. हे झाले आपले फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. जनरली 3 फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्यातला पहिला फॅक्टर होता नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. त्यामध्ये बघितलं आपण की सोल्यूट अँड सॉल्व्हंट मधले इंटरॅक्शन हे कंपेरेबल असलं पाहिजे. दुसरा फॅक्टर बघितला दॅट इज कॉल्ड अँड टेम्परेचर. टेम्परेचरमध्ये असं बघितलं आपण की रिॲक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे की न्यूट्रल आहे. एंडोथर्मिक हाय टेम्परेचर प्रेफर्ड करते, एक्झोथर्मिक लो टेम्परेचर प्रेफर्ड करते. न्यूट्रलवर एवढा काही इफेक्ट टेम्परेचरचा होत नाही. आणि लास्ट केस होती प्रेशर. प्रेशरमध्ये 2 वेगवेगळ्या सिस्टीम्स बघितल्या. एकामध्ये सॉलिड लिक्विडमध्ये टाकला त्याच्यावरती प्रेशरचा इफेक्ट होत नाही, कारण की हा जो सॉलिड आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल, तो कॉम्प्रेस होत नाही. आणि जो दुसरा जो इफेक्ट होता दॅट इज गॅस इन टू द लिक्विड. सो सोल्युबिलिटी इज डिझॉल्व इन टू द solubility of a gas into the liquid is directly proportional to the pressure. घालवण्यासाठी एक कॉन्स्टंट घेतला आणि त्या कॉन्स्टंटचं आपण युनिट फाइंड आउट केलं. आय होप तुम्हाला इथपर्यंत पॉईंट्स क्लिअर झाले असेल. चला आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया.